नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या हृदयाबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. जसं की हृदयाचे ठोके किती पडतात एका मिनिटासाठी, ठीक आहे. जसं की पेज बघून तुम्हाला कळलंच असणार आहे की आजचा व्हिडिओ कशाशी रिलेट करतो आणि हा व्हिडिओ एकदम शॉर्ट स्वीट असणार आहे. सो सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचं आहे. तर मानवी हृदय जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हृदय आपल्या जन्मापासून चालू आहे. बंद झालं तर आपणही काय होऊ? बंद होऊ की नाही? तर बघा, मानवी हृदय जे आहे ते 4 कप्पी असतं आणि ते जे आहे ते बीटवर काम करत असतं. जसं की मानवी हृदयाचे बीटवर नेहमी प्रश्न विचारला जातो. बीट म्हणजे हृदयाचा ठोका. ओके. तर मानवामध्ये जे निरोगी व्यक्ती आहे तर निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे जे ठोके आहे ते 72 असतात प्रति मिनिट. ठीक आहे. जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे 72 बीट प्रति मिनिट पडत असतात. ठीक आहे. 1 मिनिट. तर ओके. ठीक आहे. दिसलं इथे 72 बीट पर मिनिट दाखवलेलं आहे. ते स्त्रियांमध्ये जर विचार केला तर 78 ते 82 प्रति मिनिट आहे. मग असं का झालं? असं का झालं असेल? तर बघा, निरोगी व्यक्तीचे जे ठोके आहे हे तुम्हाला जर ऑप्शनमध्ये आलं तर 72 बीट पर मिनिट करायचंय. पण तुम्हाला जर क्लासिफाय करायला सांगितलंय की वृद्धांमध्ये किती आहे, लहान मुलांमध्ये किती आहे आणि स्त्रियांमध्ये किती आहे, तेव्हा तुम्ही हे क्लासिफाय करून सांगू शकता. ठीक आहे. जर स्त्रीचा विचार केला तर स्त्रीमध्ये 72 नाही तर 78 बीट पडतात. 78 ते 82. 82 पर्यंत खूप रेअरमध्ये असतात, पण 78 पर्यंत हृदयाचे ठोके जाऊ शकतात एका मिनिटासाठी. वृद्धांमध्ये हृदयाचे ठोके अत्यंत कमी होऊन गेलेले असतात 60 प्रति मिनिट. ओके. आणि लहान मुलांमध्ये हृदयाचे ठोके 120 ते 160 प्रति मिनिट असतात. यावरती तुम्हाला नेहमी प्रश्न विचारला जातो. सो हे इम्पॉर्टंट आहे. यावर प्रिव्हियस इयरला क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. आता बघा, हाही प्रश्न विचारला जाईल की हृदय एका मिनिटाला किती रक्त पंप करते. ऍक्च्युली हृदयाचं काम काय आहे की आपलं जे रक्त आहे याला पंप करणे. ओनली पंपिंग मशीन आहे हे. ठीक आहे. काही जणांना कन्सेप्ट क्लिअर नसतात तर त्यांना असं वाटतं की हृदय जे आहे हे रक्त शुद्धीकरणाचं कार्य करतं. बट असं आहे का? नाही. हृदय काय करत आहे? फक्त रक्ताला पंप करत आहे. रक्ताला जे शुद्धीकरण पाहिजे आहे किंवा जे प्युअर रक्त आपल्याला येतं ते फुफ्फुसांपासून येत असतं. सो लंग्स पासून येत असतं. आपलं हृदय जे आहे ते अशुद्ध रक्ताला कलेक्ट करतं आणि फुफ्फुसांकडे पाठवत असतं. फुफ्फुसे काय करतात? त्यातील जो कार्बन डायऑक्साईड आहे याला रिमूव्ह करतात. त्यामध्ये ऑक्सिजनला ऍड करतात बाय पल्मनरी रेस्पिरेशन अँड देन पुन्हा रक्त आपल्या कुठे येतं? हृदयामध्ये येतं आणि महाधमनीद्वारे, ज्याला तुम्ही एओर्टा म्हणतात, त्याद्वारे पूर्ण शरीराकडे महाधमनी, ठीक आहे, महाधमनी तुम्ही धमनी समजा, धमनीद्वारे हृदयाकडून रक्त शरीराला पोहोचवलं जातं. ओके. क्लिअर झालं? तर हृदय एका मिनिटाला 5 लिटर रक्त पंप करतं. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करू शकतात. देन ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ओके. इथे ग्राम लिहिलंय बट हा येईल ग्राफ. ठीक आहे. आपल्या हृदयाचा आलेख जो आहे हा ईसीजी ला वापरून काढण्यात येतो. ओके. स्पंदनांचा आलेख, आलेखला आपण काय म्हणतो? ग्राफ म्हणतो ना. सो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ याचा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाईल किंवा याचं फंक्शन विचारलं जाईल. तर हृदयाचा आलेख का काढला जातो? तर आपल्या हृदयातील ज्या झडपा आहे त्या व्यवस्थित आहे का, किंवा आपलं आकुंचन व प्रसरण करण्याची जी शक्ती आहे किंवा क्षमता आहे ती व्यवस्थित आहे का आपल्या हृदयामध्ये, आणि हृदयाच्या ज्या वेव्ज आहेत त्या ईसीजी मध्ये आपल्याला बघता येतात. ठीक आहे. हृदयाचा आलेख हा इलेक्ट्रोकार्डिओग्राफ हा वापरून काढता येतो. ठीक आहे. हृदयाला चेक याच्यात केलं जातं. त्याच पद्धतीने बघा, हृदयाच्या ठोक्याचा जो दर आहे तो नियंत्रित करण्यासाठी त्वचेखाली पेसमेकर बसवलेले असते. ठीक आहे. पेसमेकर एक असं इन्स्ट्रुमेंट आहे जे नॅचरली आपल्यामध्ये असतं आणि समजा एखाद्याचं जर पेसमेकर खराब झालेलं असेल तर त्याला आर्टिफिशियल पेसमेकर बसवलं जातं. ओके. आता हृदयाचे ठोके मोजण्यासाठी स्टेथोस्कोपचा वापर केला जातो. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुम्ही बघितलं असेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्यावरती तुम्हाला आलेले आहे की हृदयाला तुम्हाला समजा हृदयाचे ठोके मोजायचे आहे तर त्याचा कशाचा वापर केला जाईल? स्टेथोस्कोपचा. सर तुम्हाला जर बीपी मोजायचं असेल तर त्याच्यासाठी स्फिग्नोमॅनोमीटरचा यूज केला जातो. ओके. आता स्टेथोस्कोपचा जो शोध आहे तो रेने लेनक यांनी लावला होता. ओके. रक्तदाब मोजण्यासाठी स्फिग्नोमॅनोमीटरचा उपयोग केला जातो, जे की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. प्रिव्हियस इयरला याच्यावर प्रश्न आलेले आहेत. ओके. बघा, विज्ञान हा असा एक विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वैज्ञानिक विषयांची
शास्त्रीय नावे विचारली जातात. ठीक आहे, की रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणणार किंवा शोधकर्त्यांची नावं किंवा कुठल्या गोष्टीचा शोध कोणी लावलेला आहे यावर बेस्ड क्वेश्चन पोलीस भरतीसाठी तुम्हाला जास्त विचारले जातात. सो तुम्ही त्यावरती फोकस करायचा आहे आणि PYQचा स्टडी केल्यानंतर तुम्ही कन्सेप्ट लक्षात घेत चला. ठीक आहे. नंतर आहे सर्वाधिक रक्तदाब धमन्यांमध्ये असतो, त्यानंतर केशवाहिन्यांमध्ये आणि नंतर शिरांमध्ये असतो. आता रक्तदाब जो आहे तो नॉर्मल आपला जो बीपी असतो तो किती असतो? 120 ते 80 mmHg एवढा असतो. किती असतो? 120 ते 80 mmHg हा आपला नॉर्मल बीपी आहे, नॉर्मल ब्लड प्रेशर आहे. समजा याच्यापेक्षा जास्त तुमचं बीपी होत असेल, जात असेल तर त्याला आपण उच्च ताण म्हणतो. मग सगळ्यात अधिक रक्तदाब, मग अधिक म्हणजे किती असू शकतो? तर बघा 10 ते 100 mmHg एवढा जो रक्तदाब आहे हा तुमच्या धमनीमध्ये असतो. मग जर कधी असा प्रश्न विचारला गेला फक्त पोलीस भरतीसाठी नाही तर तुम्ही कुठलीही एक्झाम द्या ज्यामध्ये सामान्य विज्ञानाचा सिलेबस असेल तर तुम्हाला हे कामीच येणार आहे. तुम्हाला ब्लड प्रेशर काउंट करायचं असेल तर कुठल्या रक्तवाहिनीचं काउंट केलं जातं? सो ते धमनीचं काउंट केलं जातं, कारण धमनीमध्ये ऑलरेडीच रक्तदाब हा सगळ्यात हाय असतो, कारण धमनीमध्ये कोणतं रक्त असतं? प्युअर ब्लड असतं. ठीक आहे, शुद्ध रक्त असतं. ओके, इट इज क्लिअर? इथपर्यंत कळलंय? तर जे बघत असतील त्यांनी पटकन काय करून टाकायचंय? लिंकला शेअर करून घ्यायचंय फास्ट मध्ये. ओके, आता बघा जसं की रक्तदाबाबद्दल मी तुम्हाला सांगितलंय तेच मी इथे लिहिलेलं आहे की साधारण निरोगी माणसाचा 120 ते 80 mmHg एवढा रक्तदाब असतो. आता mmHg हे युनिट मध्ये आपण घेतो, मर्क्युरी इन मिलीमीटर्स एवढा याचा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता जेव्हा हे वाढतं 160 ते 100 mmHg एवढं होतं त्याला आपण काय म्हणतो? तेव्हा त्याला आपण उच्च रक्तदाब असे म्हणतो. आणि जेव्हा हे कमी होतं 90 ते 60 जेव्हा रक्तदाब तुमचा झाला त्याला आपण कमी रक्तदाब, ज्याला हायपोटेन्शन म्हणतात. ठीक आहे, उच्च रक्तदाबाला हायपरटेन्शन तर कमी रक्तदाबाला हायपोटेन्शन असं म्हणतात. यावरही तुम्हाला प्रश्न विचारले जातात. सो आजचा जो छोटा जो कॉन्सेप्ट आहे हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअरिंग साठीच मी हा व्हिडिओ घेत आहे. तर हृदयाबद्दलच्या ज्या काही कन्सेप्ट असतील त्या तुमच्या क्लिअर होतील आणि त्याच्याने तुमचे जी स्मरणशक्ती आहे ती पण इम्प्रूव्ह होऊन जाईल की हा मी इथे बघितलेलं होतं. ठीक आहे, तर प्रत्येकाने हे लिहून घ्यायचंय, नोट डाऊन करायचंय आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करून घ्यायचं या लेक्चरला. ओके, जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण 1967 मध्ये आफ्रिकेतील डॉक्टर ख्रिश्चन बॅनोड यांनी केले. सो आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्याच्यावरती प्रिव्हियस इयरला किती क्वेश्चन विचारले गेलेले. ठीक आहे, तरीही मी IMP तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे. तुम्ही पहिली हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी ही कोणी केली किंवा भारतात हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी कोणाद्वारे करण्यात आली यावर कॉमन आहे हे गोष्टी, याच्यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात. सो जगामध्ये कोणी केली? ख्रिश्चन बॅनोड यांनी हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी केली होती. ठीक आहे, तेच जर भारतामध्ये तुम्हाला विचारलं गेलं तर हे बघा डॉक्टर वेणुगोपाल इथे दाखवलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला बघत आहेत ते. तर डॉक्टर वेणुगोपाल यांनी भारतातील पहिली हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. म्हणजे पहिले भारतामध्ये जे हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आले ते कोणी केले? डॉक्टर वेणुगोपाल यांनी केले 1994 मध्ये. तुम्हाला जर त्याचं इयर नाही विचारलं गेलं तर तुम्हाला नाव तरी विचारलं जातं. सो तुम्ही नाव लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, नंतर सर्व प्राण्यांमध्ये देवमाशाचे सर्वात मोठे हृदय आहे, यावरही प्रश्न आपण PYQ बरेच घेतलेले आहेत. आपल्या युट्यूब चॅनलवरती भरपूर सामान्य विज्ञानाचे लेक्चर अवेलेबल आहे जे तुम्ही जाऊन बघू शकतात, ज्यामध्ये अतिसंभाव्य PYQ सगळं घेतलेलं आहे. आणि पूर्ण टोटल कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर आपली बॅच आहेच, बॅचला ऍडमिशन घेऊन टाकायचं. ठीक आहे, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळी कन्सेप्ट क्लिअर केली जाईल बॅच मध्ये. तर आजच बॅच मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ऑफिस नंबर आहे 8233007373 वर कॉन्टॅक्ट करायचा. ओके, तर हे सुद्धा बॅच मध्ये आपण आत्ताच बघितलेलं आहे की सर्व प्राण्यांमध्ये देवमाशाचे सर्वात मोठे हृदय आहे, यावर क्वेश्चन विचारला जाईल. जर तुम्हाला असा पर्याय दिला देवमासा आणि जिराफ, ओके, पर्यायामध्ये लक्षात घ्या, पर्यायामध्ये जर असा पर्याय दिला गेला की देवमासा सुद्धा आहे आणि जिराफ सुद्धा आहे तरी सुद्धा तुमचं आन्सर देवमासाच आलं पाहिजे, कारण पृथ्वी तलावर सगळ्यात मोठा प्राणी देवमासाच आहे. ओके, त्याचं हृदय सगळ्यात मोठं आहे. नंतर तर जमिनीवरील प्राण्यांमध्ये जिराफ ह्या प्राण्याचे हृदय इतर प्राण्यांपेक्षा मोठे आहे. हे दोघांनाही तुम्ही स्टार मार्क करू शकतात, यावर प्रश्न येतो. ओके, आता जन्मता ज्या बाळाच्या हृदयात दोष असतो त्या बाळाला आपण ब्ल्यू बेबी असं म्हणत असतो. ओके, आता बघा आपल्या हृदयाचे जे 4 चेंबर आहे, 4 कप्पे आहे. ठीक आहे, हृदयाचे किती कप्पे असतात? 4 कप्पे आहे ना. हे बघा, हे आपण 4 कप्पे असे समजूया. आता मी सिमेंट्री मध्ये ते काढत नाहीये, तुम्ही समजून घ्या. समजा इथे काय आहे? उजवे अलिंद आहे, इथे काय आहे? उजवे निलय आहे, इथे डावे
अलिंद आहे आणि इथे काय आहे डावे निलय आहे. हे झाले आपले 4 कप्पे. आता इकडनं जी रक्तवाहिनी येते ही कोणती असते? ही असते शिरा किंवा तुम्ही याला महाशीर म्हणू शकता. ही उजव्या अलिंदांमध्ये जाते. नंतर तुमचं रक्त उजव्या निलयात येतं. उजव्या निलयातून तुमचं जे रक्त आहे हे तुमच्या लंग्सकडे जातं, फुफ्फुसांकडे जातं. पुन्हा रक्त शुद्ध होऊन कुठे येतं? डाव्या अलिंदांमध्ये येतं. इथे रक्ताला काय झालेलं आहे? शुद्ध झालेलं आहे. याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे आणि इथून जो निघालेला आहे कार्बन डायऑक्साईड तो झालेला आहे रिमूव्ह. हे काम कोणी केलं? हे लंग्सनी केलेलं आहे. कार्बन डायऑक्साईडला काढून टाकलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या क्रिया होतात आपल्या शरीरामध्ये जेव्हा भ्रूण अवस्था असते त्यावेळेस जेव्हा आपलं हार्ट बनत असतं त्यावेळेस इथे ना स्पेस असतो. ठीक आहे, मी तुम्हाला दुसऱ्या कलरने तो स्पेस दाखवते. बघा ही जी वॉल आहे इथे ना स्पेस असतो एक. ठीक आहे, मग जेव्हा आपण आपलं शरीर तयार होत आहे, बाळाचं शरीर तयार होत आहे, ठीक आहे, ऑर्गन डेव्हलप होत असतात, तेव्हा हे हृदय जर पॅक नाही झालं तर तिथे थोडंसं होल राहिलं. म्हणतात ना की हृदयात होल आहे, तर हृदयात होल कुठे असतं? तर ह्या 2 कप्प्यांच्या आतमधला जो भाग आहे इथे होल असतं. ओके, आता बघा शुद्ध झालेलं रक्त परत डाव्या अलिंदात येतं. इथे एक वॉल प्रेझेंट असते. वॉल बद्दल आपण आणखीन व्हिडिओ घेणारच आहोत. त्या वॉलला बायकस्पिड वॉल म्हणतात. त्याच्याने डाव्या निलयामध्ये हे रक्त येतं आणि इथे असते तुमची महाधमनी. महाधमनीद्वारे शुद्ध रक्त सर्वत्र पूर्ण शरीरात पोहोचवलं जातं. ठीक आहे, पण काही असे बालक जन्माला येतात की ज्यांचं जे हृदय आहे ते प्रॉपर डेव्हलप झालेलं नसतं आणि इथे होल जे आहे ते क्लोज झालेलं नसतं आणि त्यांचा जन्म म्हणजे त्यांची बर्थ होऊन जाते. तर अशा मुलांच्या हृदयामध्ये छोटं बारीक होल असल्यामुळे त्यांना ब्ल्यू बेबी असं म्हटलं जातं. त्याची शस्त्रक्रिया नंतर केली जाते. सो आजसाठी इतकंच. समजलंय सगळ्यांना? आय होप की तुम्हाला छान पद्धतीने हृदयाची जी कन्सेप्ट आहे ही क्लिअर झाली असेल. तर तुम्ही म्हणाल मॅडम आता तुम्ही काय करत आहात तर तुम्हाला थँक्यू म्हणत आहे मी, है ना? तर एवढीच कन्सेप्ट होती आजची आपली जी तुमची क्लिअर झाली असेल. हा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून कुठली कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायची आहे? सामान्य विज्ञानामध्ये असा कुठला टॉपिक आहे जो तुम्हाला हवा आहे? तुम्ही ऑफलाईन कमेंट करून मला सांगायचंय. तुम्हाला आत्ताचा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्या फ्रेंडकडे ह्या व्हिडिओच्या लिंकला शेअर करून घ्यायचा आहे आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायचे असतील तर टिक्कर मराठी पोलीस भरती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचंय. बाय बाय. टेक केअर. जय हिंद.